नमस्कार, मी सौरभ नाईक. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनच्या बुकमीच्या ह्या नव्या कोऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मराठी साहित्याला ऐतिहासिक कादंबऱ्यांची मोठी परंपरा आहे. म्हणजे वर्षागणिक ह्यात भर पडत असते. गेल्या वर्षात त्यात अजून एक भर पडली, ती म्हणजे सुमेध लिखित अजातशत्रू या कादंबरीची. मात्र ही कादंबरी थोडीशी इतरांपेक्षा वेगळी आहे. कशी जाणून घेऊया आजच्या आपल्या बुक रिव्ह्यूमधनं. काही अपवाद वगळता साधारण सगळ्या ऐतिहासिक कादंबऱ्यांचे नायक हे राजे महाराजे असतात. सामान्य माणूस ऐतिहासिक कादंबरीचा नायक फारसा बघायला मिळत नाही, तो या कादंबरीमध्ये. पण सामान्य माणसाला नायक बनवण्यासाठी चक्रवर्ती सम्राटाचा आधार लेखकाला घ्यावा लागला, हे काही अमान्य करून चालणार नाही. कारण लेखकानं सामान्य माणसाला नायक बनवण्याची भूमिका पुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या आपल्या मनोगतातच व्यक्त केली. सामान्य माणसाला मध्यवर्ती भूमिकेत ठेवून त्याच्या भोवती कादंबरी रचण्याचा लेखकाचा प्रयत्न अगदीच फसलाय असं म्हणता येणार नाही. सोबतच तो पूर्णपणे यशस्वी झालाय असंही आपण म्हणू शकत नाही. एक मात्र खरं आहे, लेखकानं मेहनत प्रचंड घेतली आहे. कादंबरीची कथा इंटरेस्टिंग आहे. मगध देशाच्या राजदरबाराचा आणि राजाचा विदर्भातील एक व्यापारी अपमान करतो. आता ह्याचा बदला घेण्यासाठी राजा बिंबिसार कुणिकाला त्या व्यापाऱ्याचं गाव जाळण्याची आज्ञा देतो. हा कुणिक म्हणजे राजाचा राजपुत्र, तोच अजातशत्रू नावानं ओळखला जातो. तर कुणिक आज्ञेप्रमाणे जातो, गाव जाळतो. तिथे त्याला जयराज नावाचा एक लोहार भेटतो, जो तक्षशिलेहून प्रशिक्षण घेऊन आलाय. तो उत्तम विध्वंसक हत्यारं बनवतो. जेव्हा कुणिकाचं सैन्य गाव जाळून मोकळं होतं तेव्हा त्यांना अचानक अन्नाचा तुटवडा भासतो. मग आता सैन्याची भूक कशी भागवायची? मग तेव्हा त्यांच्या नजरेस ह्या जयराजचा घोडा पडतो, रक्तकंठ. ते या घोड्याची शिकार करतात आणि मग आपली भूक भागवतात. जेव्हा हे जयराजला कळतं तेव्हा तो अगदी पेटून उठतो आणि मग बिंबिसार राजासह त्याची वंशावळ संपवण्याची प्रतिज्ञा घेतो. आता ती त्यांची प्रतिज्ञा पूर्ण होते का? कुणिकाला अजातशत्रू हे नाव कसं पडतं? अशा काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं. हे पुस्तक जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर majesticreaders.com ह्या वेबसाईटवरून आपण ते खरेदी करू शकता. आता सगळ्यात आधी जाणून घेऊया पुस्तकाच्या जमेच्या बाजू. पुस्तकाला वेग आहे, पटापट वाचून होतं. नव्या वाचकांसाठी छान आहे, म्हणजे हे पुस्तक वाचून तुम्हाला वाचनाची सवय लागू शकते. मुखपृष्ठ इंटरेस्टिंग आहे. आता पुस्तक कुठे कमी पडतंय ते बघूया. पुस्तकात लिओनार्दो दा विन्सीची चित्र आहेत, चांगली गोष्ट आहे. पण ती चित्र तिथे खरंच गरजेची होती का? तिथे ती ॲप्ट बसतायत का याचा विचार जरूर व्हायला हवा. त्यापेक्षा जयराज जी विध्वंसक शस्त्र बनवतो त्याचं वर्णन जरी डिटेलमध्ये चांगलं आलेलं असलं तरी त्याची चित्र जर का रेखाटता आली असती तर ते अधिक प्रभावी ठरलं असतं. मध्येच कथा पुढे रेटली असं वाटतं, म्हणजे ढकलायची म्हणून पुढे ढकलली. कॅरेक्टर्सना अजून चांगलं जस्टिस देता आलं असतं, खुलवत नेता आलं असतं. पण ठीक आहे, म्हणजे वन टाईम रीड नक्कीच आहे. आम्हाला सुमेधचं अजातशत्रूपेक्षा महामाया निळावंती अधिक आवडलं. बुकमी या कादंबरीला देते 5 पैकी 3 स्टार्स. पुन्हा भेटू नव्या बुक रिव्ह्यूसह. तोवर पुस्तक वाचत राहा आणि नाटकं पाहत राहा. आणि पुस्तक आणि नाटकांबद्दल जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन.